नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सचिन किरत आहे आणि आम्ही इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आणि मेडिकल एंट्रन्स एक्झाम म्हणजे सी म्हणा, नीट म्हणा किंवा IIT JEE यासाठी आम्ही आमचे कोर्सेस तयार यासाठी आम्ही आता एक कोर्सेस किंवा जे क्लासेस आम्ही सुरू केलेले आहेत. तर हे क्लासेस हिंजवडीमध्ये जय कोचिंग क्लासेस म्हणजे वर्षा बालेराव मॅडम आणि संजीव बालेराव सरांचा जय कोचिंग क्लासेस, तिथे हे आम्ही इंजिनिअरिंग एंट्रन्स आणि मेडिकल एंट्रन्सचे क्लासेस सुरू केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे का नाही, जे कंटिन्युअसली व्हिडिओज मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे. तर त्याच्यामध्ये वेव्ह थिअरी ऑफ लाईट. तर वेव्ह थिअरी ऑफ लाईट म्हणजे काय, की नीट लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम असो किंवा नीट एक्झाम असो, स्टेट लेवलचं जे पुस्तक आहे ते कॉम्पिटंट नाही आहे. आय एम सॉरी टू से, पण कन्सेप्शनली म्हणजे जर तुम्हाला या एक्झाम 100% जर क्रॅक करायचं असेल, जर तुम्हाला 100% रिझल्ट ओरिएंटेड टास्क जर तुम्हाला करायचा असेल, तर तुम्हाला कन्सेप्शनली कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे, स्ट्रॉंग झाल्या पाहिजे. तर ते पहिला माझा एक लेक्चर जे आहे, पहिला जो मी क्वेश्चन आहे वेव्ह थिअरी ऑफ लाईट. तर मला सगळ्यात प्रथम मला हे सांगायचं आहे की वेव्ह जेव्हा एक क्वेश्चन आहे तसा बघितला गेला तर तो सिंपल क्वेश्चन आहे, परंतु टेक्निकली फार इम्पॉर्टंट आहे. वेव्ह जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ 2π दाखवते, क्वेश्चन काय आहे, वेव्हवर आधारित आहे तो. वेव्ह जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π दाखवते तेव्हा ती लिनियर डिस्प्लेसमेंट किती दाखवते. काय वेव्ह जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π दाखवते तेव्हा ती लिनियर डिस्प्लेसमेंट किती दाखवते. तर नीट लक्षात ठेवायचं आहे, वेव्हला 2 डिस्प्लेसमेंट असतात. वेव्ह ॲट अ टाइम 2 डिस्प्लेसमेंट दाखवते, एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवते आणि एक लिनियर डिस्प्लेसमेंट दाखवते. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट जेव्हा वेव्ह अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π दाखवते तेव्हा ती लिनियर डिस्प्लेसमेंट तिच्या वेव्हलेंथ एवढी, तिची वेव्हलेंथ किती असते, लॅम्बडा एवढी असते, तर ती तिच्या वेव्हलेंथ एवढी लिनियर डिस्प्लेसमेंट दाखवते. तर वेव्ह जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π दाखवते तेव्हा ती लिनियर डिस्प्लेसमेंट लॅम्बडा एवढी दाखवते. तर वेव्ह थिअरीवर माझे डिटेल्स व्हिडिओ हे कंटिन्युअसली येणार आहे. स्पेस प्रॉब्लेम असल्यामुळे हे व्हिडिओ हे शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाईममध्ये डिवायडेड आहे, पण त्याच्यामध्ये सगळे पॉईंट वेगवेगळे व्हिडिओ तयार करून सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा जो क्लासेस आहे तो हिंजवडीमध्ये आहे, त्याचं नाव जय कोचिंग क्लासेस आहे. वर्षा बालेराव मॅडम आणि संजीव बालेराव यांचा तो क्लास आहे आणि तिथे हे CET JEE आणि मेडिकल एंट्रन्स, आणि त्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये जेवढी मोठी स्टडी मटेरियल आणि जेवढी मोठी क्वेश्चन बँक आपल्याकडे जी अवेलेबल आहे आणि आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे, आय एम व्हेरी पोलाइटली से माय फ्रेंड्स, तेवढी जवळजवळ महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्लासेसमध्ये, कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये, इव्हन कुठल्या कॉलेजमध्ये पण तेवढी मोठी क्वेश्चन बँक किंवा तेवढं स्टडी मटेरियल किंवा तेवढी इन्फॉर्मेशन नाही, हे मी एक नम्रपणाने नमूद करू इच्छितो. तर विद्यार्थ्यांनी त्याची दखल घ्यावी आणि हिंजवडी जय कोचिंग क्लासेसमध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अप्रोच करावं, ही नम्र विनंती. थँक्यू.